मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याच्या वडाळा येथील बेरोजगार तरुण अजिनाथ विडवे यांना त्यांच्या वडिलांच्या जागेवर ग्रामपंचायत शिपाई म्हणून काही महिने कामावर घेत आर्थिक लूट करून परत कामावरून काढल्यानं फसवणूक आणि आर्थिक फसगत झालेल्या तरुणांनी न्यायासाठी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू केलंय। वडाळा तालुका सिल्लोड येथील ग्रामपंचायतच्या शिपाई आवडाजी बिडवे यांची तब्येत ठीक नसल्यानं त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा अजिनाथ आवडाजी बिडवे याला शिपाई म्हणून नियुक्त करण्यात आलं। 2 महिन्यांचा पगार देण्यात आला, मात्र पैसे घेऊनही गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिल्लोड, ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत वडाळा यांनी बनावट कागदपत्रे बनवून तरुणाची फसगत केल्यानं तरुणांनी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद संभाजीनगर यांच्याकडे अनेक वेळा न्याय मागूनही न्याय न मिळाल्यानं अखेर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। माझं नाव अजिनाथ आवडाजी बिडवे, राहणार वडाळा, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद। माझे वडील ग्रामपंचायत शिपाई होते। माझ्या वडिलाच्या जागेवर 20/10 रोजी मला कामावर घेतलं, नियुक्तीपत्र दिलं आणि 2 महिने कामावर घेतलं। नंतर ते म्हणे तुमचे व्हिडिओ साहेब म्हणून तुमचे कागदपत्रे ग्रामपंचायत सदस्य सर्व त्याने माझ्याकडून 3 लाख रुपये घेतले। आता मी राहिलेला पर्याय आत्महत्याचा आहे। आता तुमची काय मागणी आहे? आता गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। याच्या अगोदर तुम्ही कुठे मागणी केली? मागणी जिल्हा परिषद औरंगाबाद, मुख्य कार्यकारी पंचायत विभाग औरंगाबाद, जिल्हा अधिकारी कार्यालय आणि पंचायत विभागीय आयुक्ताकडे कार्यालय। तुम्हाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही? नाही, म्हणून तुम्ही आज आखरी आम्ही उपोषणाला बसलो आज 14 ऑगस्ट पासून उपोषणाला बसलो। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।